प्रकरण 5. वातावरण. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असं म्हणतात. ते वायुरूप असून पृथ्वीशी निगडित असतं. शिलावरण, जलावरण व जीवावरणाप्रमाणे हे महत्त्वाचं आवरण आहे. वातावरणास रंग, गंध आणि चव नसते. वातावरणात हालचाल झाल्यावरच त्याचं अस्तित्व जाणवतं. पण मग या वातावरणाचे घटक नेमके कोणते तेही पाहूया. वातावरणाचे घटक. वातावरण मुख्यतः वायू, बाष्प आणि धूलिकण या 3 घटकांनी बनलेलं आहे. अ. वायू. वातावरणात वेगवेगळे वायू असतात. यात नायट्रोजन व ऑक्सिजन हे प्रमुख वायू आहेत. याशिवाय हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ओझोन इत्यादी वायू वातावरणात असतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे, वातावरणात कोणकोणते वायू आढळतात? उत्तर आहे, वातावरणात नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ओझोन हे वायू आढळतात. यावर आधारित आणखी एक प्रश्न आहे, वातावरणातील ऑक्सिजन यावर थोडक्यात माहिती लिहा. उत्तर आहे, 1. ऑक्सिजन हा वातावरणातील एक महत्त्वाचा वायू आहे. 2. सजीवांच्या रक्तशुद्धीसाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. आणि 3. ऑक्सिजन वायू ज्वलनास सहाय्य करतो. ब. बाष्प. सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्प वातावरणात मिसळतं. वातावरणाच्या खालच्या थरात बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. यावर अपेक्षित प्रश्न आहे, वातावरणातील बाष्प यावर थोडक्यात माहिती लिहा. उत्तर आहे, 1. सूर्याच्या उष्णतेने जलाशयातील पाण्याचं बाष्प तयार होतं आणि ते वातावरणात मिसळतं. 2. वातावरणाच्या खालच्या थरात बाष्पाचं प्रमाण अधिक असतं. 3. बाष्प सूर्यकिरणातील बरीच उष्णता शोषून घेतं. वातावरणाचं तापमान नियंत्रित ठेवण्यास बाष्पाचं सहाय्य होतं. 4. बाष्पामुळे आपली त्वचा मऊ राहते. आणि 5. सजीवांच्या अस्तित्वासाठी वातावरणात बाष्पाची आवश्यकता असते. क. धूलिकण. इंधनाचं ज्वलन, वाहतूक,
बांधकाम, खाणकाम, वादळ, ज्वालामुखी इत्यादींमुळे असंख्य धूलिकण वातावरणात मिसळतात. वातावरणाच्या खालच्या थरात धूलिकणांचं प्रमाण जास्त असतं. धूलिकणांभोवती बाष्प जमा होऊन जलकणांची निर्मिती होते. वातावरणाच्या घटकांबद्दल तर आपण माहिती घेतली. आता या वातावरणाची रचना कशी आहे हेही पाहूया. वातावरणाची रचना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं उंच जावं तसतसा तापमानात बदल होतो. या बदलांनुसार वातावरणाचे पुढील थर केले जातात. मित्रांनो, या आकृतीमध्ये वातावरणाची रचना उंचीनुसार दाखवलेली आहे. एक, तपांबर. पृथ्वी पृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात. या थराचा विस्तार सरासरी 13 किलोमीटर पर्यंत आहे. या थरात जसजसं उंच जावं तसतसं तापमान कमी होत जातं. वादळ, ढग, पाऊस इत्यादींची निर्मिती या थरात होते. तपांबराच्या वरच्या भागात तापमान उंचीनुसार बदलत नाही. तापमान स्थिर किंवा स्तब्ध असतं. या भागाला तापस्तब्धी असं म्हणतात. तापस्तब्धी हा थर सुमारे 3 किलोमीटर जाडीचा आहे. दोन, स्थितांबर. तापस्तब्धीच्या वर स्थितांबर हा थर असून यात हवेची हालचाल होत नाही. या थरात बाष्प, धूलिकण इत्यादींचं प्रमाण खूप कमी असतं. याचा विस्तार सुमारे 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आढळतो. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आहे. सूर्यापासून येणारे अतिनील किरण सजीवांना हानिकारक असतात. हे किरण ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे जीवसृष्टीचं संरक्षण होतं. यावर अपेक्षित प्रश्न आहे. स्थितांबरावर थोडक्यात माहिती लिहा. उत्तर आहे: 1.
तापस्तब्धीच्या वर स्थितांबर हा थर आहे. 2. या थरात हवेची हालचाल होत नाही. 3. या थरात बाष्प, धूलिकण इत्यादींचं प्रमाण फार कमी असतं. 4. याचा विस्तार सुमारे 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आढळून येतो. आणि 5. स्थितांबराच्या खालच्या थरात ओझोन वायूचा थर आहे. 3. मध्यांबर स्थितांबराच्या वर मध्यांबर आहे. याचा विस्तार सुमारे 50 ते 80 किलोमीटर पर्यंत आढळतो. वातावरणातील सर्वात कमी तापमान याच थरात आढळतं. यावर आधारित प्रश्न आहे, वातावरणातील सर्वात कमी तापमान टिंबटिंब थरात आढळतं. उत्तर आहे, वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबर थरात आढळतं. चार. आयन अंबर मध्यांबराच्या वरच्या थरास आयन अंबर म्हणतात. या थराचा विस्तार 80 ते 500 किलोमीटर आहे. यातून रेडिओ लहरी परावर्तित होतात. त्यामुळे या थराचा संदेश वहनासाठी उपयोग होतो. यावर अपेक्षित प्रश्न आहे, संदेश वहनासाठी टिंबटिंब या थराचा उपयोग होतो. उत्तर आहे, संदेश वहनासाठी आयन अंबर थराचा उपयोग होतो. 5. बाह्यांबर वातावरणाच्या सर्वात उंचीवरील थरास बाह्यांबर म्हणतात. या थरामध्ये तापमान उंचीनुसार वाढत जातं. बाह्यांबरामध्ये हायड्रोजन सारखे हलके वायू आढळतात. मित्रांनो, यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, वातावरणाची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे, पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हणतात. वातावरणाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. 1. संरक्षक कवचाच्या स्वरूपात वातावरण पृथ्वीवरील जीवसृष्टीचं रक्षण करतं. 2. वातावरणामुळे पृथ्वीचं तापमान नियंत्रित राहतं. 3. वातावरण हे वायुरूप असून पृथ्वीशी निगडित असतं. 4. वातावरणाला रंग, गंध व चव नसते. 5. तापमानातील बदलांनुसार वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर हे 5 थर आहेत.
मित्रांनो, आता वातावरणाचं महत्त्व काय हे समजावून घेऊ. वातावरणाचं महत्त्व. संरक्षक कवचाच्या रूपात वातावरण पृथ्वीवरील जीवसृष्टीचं रक्षण करतं. वातावरणामुळे पृथ्वीचं तापमान नियंत्रित राहतं. इंधनाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड व इतर विषारी वायू बाहेर पडतात, त्यामुळे हवा दूषित बनते. फ्रीज सारख्या अनेक उपकरणांतून ओझोन थरास अपायकारक असलेले वायू बाहेर पडतात. या सर्वांमुळे जागतिक तापमान वाढत आहे. त्याचा जीवसृष्टीस धोका निर्माण झाला आहे. यासाठी वातावरण दूषित होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. शक्य असेल तिथे वृक्ष लावावेत, त्यांची जोपासना करावी. स्वतः जागरूक राहून आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना वातावरणाचं महत्त्व समजावून सांगावं. तरच आपलं अस्तित्व अबाधित व शाश्वत राहू शकेल. थोडक्यात, वातावरणाची नीट काळजी घेतली तरच आपण जगू शकू. यावर अपेक्षित प्रश्न आहे, जीवसृष्टीच्या दृष्टीने वातावरणाचं काय महत्त्व आहे? उत्तर आहे: 1. वातावरण पृथ्वीवरील जीवसृष्टीचं रक्षण करतं. 2. वातावरणामुळे पृथ्वीचं तापमान नियंत्रित राहतं. आणि 3. वातावरणातील विविध वायू पृथ्वीवरील सजीवांसाठी महत्त्वाचे आहेत.